हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी सद्गुरुनाथ शोभला. महाराज की जय. हरे नमः. शृणुकोवाच अश्वत्थाम्नोपसृष्टेन ब्रह्मशीर्ष्णु तेजसा, उत्तराया हतो गर्भ ईशेना जीवित पुनः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. भगवान गोपाल कृष्णाचा या ठिकाणी द्वारकेमध्ये आदर सत्कार वगैरे झाल्यानंतर आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वांना सुखी समाधानी केल्यानंतर पुढे शौनकांनी प्रश्न उपस्थित केला, महाराज तुम्ही यापूर्वी सांगितलं की अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं आणि उत्तरेचा गर्भ नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु गोपाल कृष्णांनी आपल्या स्वसामर्थ्याने ते ब्रह्मास्त्र तर नष्ट केलंच केलं, पण गर्भाचं संरक्षण केलं आणि मृत होत असलेला गर्भ जवळजवळ मृतप्रायच झाला होता, पण ईशेना जीवित पुन्हा, भगवंतांनी त्याला पुन्हा जीवदान दिलं असा त्याचा अर्थ आहे. भगवंतांनी जीवदान दिलेलं आहे आणि त्याचं जे काही कर्तृत्व आहे, त्याचा मोठेपणा आहे, त्याची थोरवी आहे, ती आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. त्याचा जन्म कसा झाला हे ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे. असं म्हटल्यानंतर सूत म्हणतात, शौनकादिका हो अपि पलत धर्मराजा पितृवत रंजयन प्रजा. अरे अहो शौनकादिका हो, धर्मराज जेव्हा आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन करत होते, सर्व आनंदी आनंद सगळीकडे होता आणि धर्मराजाचं राज्य असं चाललेलं होतं की सुरसपारहा मुकुंद मनसोद्विजाहा, मोठमोठ्या देवांना सुद्धा, इंद्रादिक देवांना सुद्धा ज्याची स्पृहा निर्माण होईल अशा प्रकारचं राज्य होतं. इंद्राला देखील स्वर्गातलं राज्य हे हीन दर्जाचं वाटू शकतं, इतकी संपत्ती, एवढा भगवंताच्या कृपा प्रसादाचा लाभ आणि सर्वत्र सुख शांती या ठिकाणी नांदत होती. या वेळेला ददर्श पुरुषम ते म्हणतात अंगुष्ठ मात्र ममल. भगवंतांनी काय केलं तर भगवंतांनी हे गर्भ याच्यावरती जो ब्रह्मास्त्राचा हल्ला केलेला होता अश्वत्थाम्याने, तो गर्भ संरक्षित करण्यासाठी अंगठ्या एवढं रूप धारण केलं आणि गर्भामध्ये, या उत्तरेच्या गर्भामध्ये विजेप्रमाणे अशा लखलख लखलख स्वरूपामध्ये ते गरगर गरगर फिरत होते, जणू काही वीजच सगळीकडे फिरू लागली आहे. अंगुष्ठ मात्र ममल स्फुरन पुरट मौलिनम अपीच दर्शनम श्यामम तडब तडित वास समच्युतम. एखाद्या विजेप्रमाणे चमकदार आणि गरगर 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 फिरत अंगठ्या एवढं रूप धारण करून भगवान तिथे संरक्षण करत होते. का बरं? आता पुन्हा काहीही या ठिकाणी त्यांच्या गर्भावर हल्ला होऊ नये, कुणी वाईट दृष्टिकोनातून ब्रह्मास्त्र टाकू नये म्हणून भगवंतांनी स्वतः 9 महिने त्याचं रक्षण केलं. भगवान कसे होते त्या ठिकाणी वर्णन केले. श्रीमद्दीर्घ चतुर्बाहून भगवंतांनी 4 हात धारण केलेले होते. शंख चक्र गदा पद्म, तेवढ्या अंगठ्या एवढ्या रूपामध्ये सुद्धा शंख चक्र गदा पद्म, पितांबर धारण केलेला, वनमाला धारण केलेली आणि कुंडल धारण केलेले
भगवंताने हातामध्ये गदा घेऊन सर्व त्या गर्भाचं रक्षण करण्यासाठी सगळ्या बाजूनी फिरत होते. परिभ्रमंत मुलकाभाम सगळ्या बाजूनी गरगर गरगर फिरत होते आणि हा अस्त्राचं तेज तर त्यांनी नष्ट केलंच. निहारमिव गोपती ही असं वर्णन आहे. ज्याप्रमाणे सूर्य उगवला म्हणजे धुकं राहत नाही. धुकं कुठपर्यंत राहतं? अहो, सूर्य उगवला नाही तोपर्यंत, सूर्याचे किरण पडले नाहीत तोपर्यंत. पण सूर्याचे किरण एकदा धुक्यावर पडले की धुकं विरळ होऊन जातं. त्याप्रमाणे ह्या ब्रह्मास्त्राचं तेज विरळ होऊन गेलं आणि विधूत भगवंत या गर्भाशयामध्ये फिरत होते. 9 महिने त्याचं रक्षण केलं आणि यावेळी 9 महिन्याच्या काळामध्ये हे लहानसं लेकरू गर्भामध्ये असलेलं डोळे उघडलेले होते आणि टकटक पाहत होतं. हे काय आहे याचा विचार करत होतं. गर्भामध्ये सुद्धा ज्ञान असतं बरं का, गर्भात ज्ञान असतं. कारण डोळे गर्भातील या तेजाकडे त्याचे वळलेले होते आणि कशाचं तेज आहे म्हणून पाहत होतो. आणि भगवान धर्मगुप्त विभू, धर्मगुप्त म्हटलंय. भगवान हा धर्माचं रक्षण करणार आहे आणि धर्मराजाचा हा नातू आहे, याही अर्थाने हा धर्माचं रक्षण करणार आहे. आणि पुढे परीक्षित हा श्रेष्ठ महाभागवत भक्त किंवा भागवत श्रवण करणारा होणार असल्यामुळं त्याचं रक्षण भगवंतांनी केलं. आणि मिषतो दशमासस्य 9 महिने 9 दिवस झाले. 10वा महिना लागला. 9 महिने परिपूर्ण झाले, 10वा महिना लागला, त्याचे 9 दिवस झाले आणि भगवान एकदम अंतर्धान पावले. तत सर्व गुणोदरको सानुकूल ग्रहोदये. आणि सगळे प्रकारचे ग्रह नक्षत्र तारा अनुकूल असताना, सगळं काही कोणत्याही मुहूर्तावर जन्माला नाही आले, कोणत्याही नक्षत्रावर जन्माला नाही आले, योग्य सगळे प्रकारचे मुहूर्त व्यवस्थित होते. ग्रह नक्षत्र तारागण आपापल्या स्थितीमध्ये बलशाली होते. अशा वेळेला परीक्षिताचा जन्म झाला. आणि जन्म झाल्याबरोबर तस्य प्रीतमना राज, जन्म झाल्याबरोबर काय आनंद झाला. परीक्षित असं नाव या ठिकाणी का ठेवलं त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. बाळाचा जन्म झाला, पुत्र जन्म झाल्याबरोबर या युधिष्ठिरादी सर्व पांडव आनंदित झाले. नातू जन्माला आला, त्याचं जातक कर्म या ठिकाणी केलं. आणि ते म्हणतात हे जातक कर्म म्हणजे जन्माला आल्याबरोबर जोपर्यंत नाल छेदली जात नाही तोपर्यंत विटाळ नसतो, सोयर नसतो. नाल छेदनापूर्वीच गायी ब्राह्मणाला दिल्या, दानधर्म केला, सगळ्या प्रकारचे धर्मकर्म केले आणि नंतर हिरण्यमगाम महिमग्रामान, कोणाला सोनं दिलं, कोणाला गायी दिल्या, कोणाला पृथ्वीदान केलं. याप्रमाणे सर्व विप्रेभ्य प्रजातीर्थे सतीर्थवत तीर्थवित. प्रजातीर्थ म्हटलंय. प्रजातीर्थ म्हणजे काय? प्रजा जन्माला येणं, पुत्र जन्माला येणं, त्यावेळेला तो जन्मोत्सव म्हणजे तीर्थच मानलं पाहिजे. जसं आपण तीर्थावर गेल्यावर सगळ्या प्रकारच्या धर्मकर्म करतो त्याप्रमाणे इथे प्रजातीर्थ असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रजा जन्माला येणं हेच तीर्थ आहे. आणि या प्रजातीर्थ या शब्दाने त्यांनी प्रजा जन्माला येणं, पुत्र जन्माला येणं किंवा नातू जन्माला येणं हे एका अर्थाने आपल्याला धर्मकर्म करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं स्थान आहे. आणि म्हणून ते म्हणतात प्रजातीर्थ. आणि हे दान धर्म वगैरे केले. त्यानंतर मग ब्राह्मणांना बोलावलं आणि दैवेना प्रतिघातेन पुढे रातो अनुग्रहार्थाय विष्णूना प्रभू विष्णूना, विष्णुरात असं नाव ठेवलं. विष्णूने रक्षण केलं म्हणून विष्णुरात असं नाव आहे. तस्मान नामना विष्णुरात इति लोके बृहच्छ्रवाः. विष्णूने रक्षण केलं म्हणून विष्णुरात. आणि यांनी परीक्षण केलं
म्हणून परीक्षित. आणि दुसरा अर्थ परी म्हणजे आजूबाजूला, त्याचं पर्यालोचन केलं, आजूबाजूला पाहिलं. गरगर 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 भगवान फिरत असताना सर्व बाजूनी पाहिलं म्हणून सुद्धा परीक्षित असं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि हे नामकरण झालं. त्याचप्रमाणे हे नामकरण संस्कार पूर्ण झाला. जातकर्म नामकर्म हे सगळं झालं. त्यानंतर ते म्हणतात भगवंतानी रक्षण केलं. आणि ही एक अलौकिक गोष्ट होती, कारण भगवंताला आपला भक्त नमे भक्ता प्रणश्यती, मी माझा भक्त हा मरू देणार नाही, माझ्या भक्ताचं मी रक्षण करील, अशी भगवंताची प्रतिज्ञाच आहे. युधिष्ठिरो वाच अप्येष वंशान राजर्षीन पुण्यश्लोक महात्मनः. त्यांनी ब्राह्मणाला बोलावलं युधिष्ठिराने, आणि आता याचं भविष्य सांगा म्हणे. बालपणी जन्माला आला, जातकर्म नामकर्म झाल्याबरोबर सगळीकडे आनंदोत्सव साजरा झाला. सगळ्या गावामध्ये साखरपानं वाटली, हत्तीवरून साखरपानं वाटली, सगळीकडे गाव अलंकृत केलं, सगळीकडे सुंदर अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या, चंदनाचे सडे टाकले, तोरणं लावले, गुढ्या उभारल्या, आनंदोत्सव साजरा केला, बँड बाजा लावला आणि ब्राह्मणाला बोलावलं. ब्राह्मणाकडून मंत्र वगैरे म्हणून घेतले आणि मग हात जोडले. म्हणाले महाराज यांचं भविष्य सांगा. असं म्हटल्याबरोबर ब्राह्मण त्या ठिकाणी आले. ते म्हणतात अहो यांचं भविष्य काय सांगायचंय. सत्यसंधश्च रामोदा, हे सत्य प्रत्यक्ष भगवान श्रीरामाप्रमाणे हा सत्यवादी असेल, याची सत्यनिष्ठा श्रीरामचंद्रा एवढी असेल, त्याप्रमाणे हा उशी नराप्रमाणे शरण येणाऱ्याला माफ करील, क्षमा करील. उशी नर नावाचा राजा, ज्याप्रमाणे जसा शिबी राजाचं वर्णन पुढे नवमस्कंदात आलेलं आहे, की ज्या शिबी राजाने स्वतःचं मांस काढून दिलं त्या गृध्रासाठी किंवा एका ससाण्यासाठी. तर हा शिबी राजा ज्याप्रमाणे शरण्य आहे, शरण आलेल्याला तो जीवदान देणार आहे आणि तो सर्व प्राणी मात्रांच्या बद्दल प्रेम व्यक्त करणार आहे, तसा हा राहील. दौशंतीरिव यज्वनाम दौशंती, दुष्यंताचा पुत्र अर्थात भरत. हा जसा यज्ञ त्यांनी एवढे केले होते, मशनारे, त्याचं वर्णन आपल्याला नवमस्कंदात आलेलं आहे. मशनारे नावाचा यज्ञ त्यांनी केलेला होता आणि कितीतरी हत्तीचं दान केलेलं होतं. म्हणून भरताचं वर्णन उपनिषदामध्ये सुद्धा आहे, ब्राह्मणांमध्ये सुद्धा आहे. त्यांचं वर्णन करताना उपनिषदकारांनी म्हटलंय की असे यज्ञ कुणी केले नाहीत आणि करणारही नाही, इतके यज्ञ भरताने केले, तसा हा यज्ञ करणारा होईल. धन्विनाम अग्रणी रेष आणि धनुष्य धारण करण्यामध्ये प्रत्यक्ष, अरे अर्जुना हा तुझ्यासारखा असेल. अर्जुन तिथेच होते ना, तेव्हा अर्जुनही ऐकत होता. तेव्हा त्याला सांगितलं हे धनुष्य धारण करणाऱ्यामध्ये अर्जुना तुझ्यासारखा होईल. आणि दुसरा अर्थ अर्जुन म्हणजे सहस्रार्जुन सुद्धा आहे. सहस्रार्जुन सुद्धा महापराक्रमीच होता. द्वयोहो असं म्हटलंय, अर्जुनयो द्वयोहो, दोन अर्जुन. कोण अर्जुन? एक तू अर्जुन आणि एक सहस्रार्जुन. धन्विनाम अग्रणी रेष तुल्यश्च अर्जुनयो द्वयोहो हुताश इव दुर्धर्ष समुद्र इव दुस्तरः. हा समुद्राप्रमाणे गंभीर असेल, त्याप्रमाणे अग्निप्रमाणे तेजस्वी असेल आणि मृगेंद्र इव विख्यातो, प्रत्यक्ष सिंहाप्रमाणे पराक्रमी. सिंह जसा आपल्या सर्व शक्तीनिशी हत्तीवर उडी मारतो आणि त्याची उडी कधी वाया जात नाही. सिंह पराक्रमी, हा सिंह म्हणजे पराक्रमात प्रसिद्ध आहे. जेव्हा जरासंध आणि बलराम एकमेकाला भिडले तेव्हा भागवतकारांनी वर्णन केलंय की सिंहमेव जसा, सिंह जसा दुसऱ्या सिंहाला त्याच्या अंगावर धावून जावा त्याप्रमाणे सिंह हा पराक्रम करणारा पराक्रमी म्हणूनच प्रसिद्ध आहे. हा सिंहासारखा पराक्रमी होईल आणि अत्यंत दानधर्मी अशा प्रकारचा राहील. त्याप्रमाणे पितामह जसे होते तसा हा भगवंताचा भक्त होईल आणि आश्रय सर्व भूतानाम, हा सगळ्या लोकांचा आश्रय असेल. त्याप्रमाणे हा भगवंताशी इतका एकनिष्ठ राहील की कृष्ण मनोव्रत, भगवान गोपाल कृष्णाची पूजा अर्चा
आणि भगवान गोपालकृष्णाचा कृपाप्रसाद याला प्राप्त होणार आहे. रंतिदेव इवो दारो, रंतिदेवासारखा उदार आणि ययातिरेव धार्मिक, ययातीप्रमाणे धार्मिक असेल, बळीराजाप्रमाणे तो दान धर्म करण्यामध्ये पटाईत असेल आणि प्रल्हादाप्रमाणे तो एकनिष्ठ भक्त असेल आणि तो प्रत्यक्ष वृद्धानाम पर्युपासक, एवढा असून सुद्धा बल आहे, कीर्ती आहे, मोठेपणा आहे, गौरव आहे, पण नम्रता सुद्धा एवढी असेल की सगळ्या वृद्धांना तो हात जोडेल. प्रत्येक वृद्धाला, प्रत्येक वृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध यांच्या पुढे हा नम्र असेल आणि बुद्धिवान तर असेलच, पण राजर्षीणां जनयिता शास्त्राचो पथगामी नाम. पण याचा अर्थ असा नाही की हा मिळमिळीत असेल, नाही नाही, उत्पथगामी जे आहेत, जे दुष्ट लोक आहेत, जे अधार्मिक आहेत, त्यांचं शासन करणारा, हातामध्ये शस्त्र घेऊन त्यांना जागेवर आणणारा आणि हा कलीचा निग्रह करील. निग्रहिता कलेरेश भो धर्मस्य कारणम, धर्माच्या कारणासाठी, धर्म रक्षणासाठी हा कलीचा निग्रह करील. आणि याला तक्षकादात्मनो मृत्यूम, याला अंती तक्षक सर्प चावून याचा मृत्यू होईल. प्रपत्सत उपश्रुत्य मुक्त संगम संग पदम हरे हे, आणि हा मात्र शेवटी मुक्त संग होईल. सर्व संग परित्याग करून गंगा तीरी जाईल आणि त्या ठिकाणी तो मुक्त होईल. अशा प्रकारचं याचं सर्व पुढे घटणार जे काही घटित आहे ते सांगितलं. हे ऐकल्याबरोबर सर्वांना आश्चर्य वाटलं. जिज्ञासिता आत्मयात अश्वत्थाम्याने एवढं ब्रह्मास्त्र सोडलं, पण त्यातून भगवंतांनी याला वाचवलं. सगळे लोक म्हणू लागले, ब्राह्मण लोक म्हणू लागले आणि ते म्हणतात की हा प्रत्यक्ष भगवंतामुळे त्याचं रक्षण झालं. हे धर्मराजा, हा तुझा नातू आज जो जन्माला आलाय, जो दिसतोय, तो फक्त भगवंतामुळेच दिसतोय, नाहीतर मग या अश्वत्थाम्याच्या अस्त्राने याचा हा नष्ट झाला असता. आपूर्यमान पितृभेद काष्टा बिरवहम, याप्रमाणे धर्मराजाने हे सगळं ऐकलं आणि यांना धन दिलं, दक्षिणा दिली आणि सर्व लोक निघून गेले. आहुतो भगवान राज्ञा. आणि त्यानंतर मग ते म्हणतात या वेळेला किती सगळे लोक जमा झालेले होते. शारद्वत कृपाचार्य आले होते, त्याला शारद्वत म्हटले. शरद्वनाचा हा पुत्र आहे म्हणून त्याला शारद्वत म्हटलं. जनपदी नावाची एक अप्सरा होती आणि तिच्या ठाई हे दोन भागामध्ये यांचं रेत पडल्यामुळं त्यांना जुळी मुलं झाली. एक पुत्र झाला आणि दुसरी पुत्री झाली. पुत्र हा कृप आणि पुत्री ही कृपी. जो पुत्र आहे त्यालाच आपण कृपाचार्य म्हणतो आणि पुत्री जी कृपी आहे ती द्रोणाचार्याला देण्यात आली. ती द्रोणाचार्याची पत्नी झाली. शंतनून वनामधून त्यांना आणलं आणि सुसंस्कार केले. म्हणून शंतनू जेव्हा वनामध्ये गेले, येताना दोन मुलं त्यांनी घेऊन आलेले आपण पाहिलेले. तेव्हा हे दोघे कृपा आणि कृपी. तेव्हा कृपाचार्य कौरव सेनेमध्ये आणि नंतर पांडवांच्या राजदरबारामध्ये मंत्री म्हणून दाखल झालेले. याप्रमाणे हे वर्णन करतायत. त्यानंतर पुढे आहुतो भगवान राज्ञा. युधिष्ठिर यांनी 3 अश्वमेध यज्ञ पूर्वी केलेलेच होते, याचं वर्णन आहे. आता हे अश्वमेध यज्ञ पूर्वी केले, त्यावेळेला अश्वमेध यज्ञ करताना यांनी विचार केला की आता आपल्या प्रजेवर एवढा भार टाकणं बरं नाही. राजा कसा असावा याचंही वर्णन आहे. प्रजेला किती कर प्रजेच्या वरती लादावा की ज्यामुळं प्रजा करकर वाकणार नाही, एवढं पाहायला पाहिजे. नाही तर प्रजा फक्त कर भरण्यातच सगळं आयुष्य घालविते. मग प्रजेलाही फार कर नको, प्रजेलाही आनंद वाटला पाहिजे आणि धर्मकार्यासाठी खर्च झाला पाहिजे. काय करावं? त्यावेळेला भगवान गोपालकृष्ण यांनी सांगितलं होतं की अरे तुला प्रजेलाही दुखवायचं नाही, प्रजेलाही एवढा खर्च त्यांच्यावरती लादायचा नाही. थोडाफार कर असावा, फार नको, पण ज्यामुळे जाणीव व्हावी की राजांनी धर्मकर्म केले आणि राज्यामध्ये एवढा पैशाचा तुटवडा निर्माण झाला, काय करावं? मग त्यांनी सांगितलं अरे
तू एक काम कर, आपण या मंत्राक्षरामध्ये म्हणतो मरुत्त, हा जो मरुत्त नावाचे होते त्या मरुत्तांनी यज्ञ केले होते पूर्वी, आणि ह्या मरुत्तांनी समुद्रपर्यंत, आपण म्हणतो ना द्यावा, समुद्रपर्यंतापर्यंत संपूर्ण पृथ्वी आक्रांत करतील एवढे यज्ञ केलेले होते. आणि त्या मरुत्त यांनी जे यज्ञ केले त्यावेळेला सोन्याचे मोठमोठे पात्र पुरून ठेवले होते. ते कोणीच नेले नाहीत, कुणीच घेऊन गेले नाहीत. ते तू घेऊन ये, तुझ्या भावांना पाठव आणि ते घेऊन ये. कुठे ते म्हणे, अहो ते उत्तर दिशेला आहेत, त्या उत्तर दिशेहून हे सगळं घेऊन ये म्हणून सांगितलं. आणि हे उत्तर दिशेला गेले आणि तिथून हे सगळे सोन्याचे पात्र आणले. आणि ते म्हणतात ययो द्वारवतीं ब्रह्मन, आणि श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे या सगळ्या सोन्याच्या पात्रांनी त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. प्रहीणम मरुतस्य यज्ञे त्यक्तम सुवर्णपात्राधिक मानिवंतः, सुवर्णाचे पात्र आणून त्यामध्ये यज्ञ केले. राजा असा असावा लागतो की जो श्रीकृष्णाने सांगितलेली युक्ती बरोबर त्यांनी पाळली आणि करदंडयोर अन्यत्र ताभ्याविना, कोणताही करदंड न लावता हा यज्ञ त्यांनी पार पाडला. आणि करदंड जस्य परिजन भरणमात्रोपरक्षणीयत्वात् म्हणून त्यांनी वर्णन केलंय. अशा पद्धतीने हा यज्ञ वगैरे परिपूर्ण झाला. हा यज्ञ म्हणजे 3 यज्ञ जे त्यांनी केले. त्यानंतर भगवान गोपालकृष्ण द्वारवतीला गेले आणि या ठिकाणी हा 12वा अध्याय त्यांनी संपवला. आता सूतांनी प्रश्न विचारला की महाराज, विदुरस तीर्थयात्रायाम मैत्रेयादात मनोगतिम ज्ञात्वा गाद्धास्तिनपुरम हया वाप्तविदित्सिताः. प्रश्न विचारणारे शौनक आहे आणि सूत त्याला उत्तर देत आहेत. सूत म्हणतात, शौनकादिका हो, जेव्हा विदुर तीर्थयात्रेला निघून गेले, आता तीर्थयात्रेला का गेले, कसे गेले याचं वर्णन 3य स्कंधाच्या सुरुवातीला आहे. त्या विदुर आपल्या या राज्य दरबारातून कसे निघून गेले, दुर्योधनाने कसा अपमान केला, मग धनुष्य कसं टाकलं आणि ते गेले. ते जे तीर्थयात्रेला गेले त्यानंतर त्यांची आणि मैत्रेय यांची भेट झाली आणि मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद 3ऱ्या स्कंधापासून सुरू होतो. तो आपल्याला पुढे दुसरी जी भागवताची परंपरा आहे, शेष परंपरा, त्या अनुषंगाने त्याचं विवरण पुढे येणार आहे. तेव्हा तीर्थयात्रेला जेव्हा गेले आणि मैत्रेयांची त्यांची गाठ पडली, त्यानंतर तिथून मैत्रेयांची भेट होऊन त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून मग ज्ञात्वा गा हस्तिनपुरम, पुन्हा हस्तिनापुराला आले. तोपर्यंत सगळं महाभारत घडलं होतं, युद्ध झालं होतं, सगळे कौरव ठार झाले होते. त्याचप्रमाणे कृष्णही द्वारकेला निघून गेले होते आणि यांचं धर्मराजाचं राज्य चाललेलं होतं आणि परीक्षित जन्माला आलेले होते. या वेळेला हे आले आणि मग आल्याबरोबर त्यांना कळालं युद्ध झालं, युद्धामध्ये सगळे कौरव ठार झाले. कौशार वाग्रता जातैक भक्तीर गोविंदे, ते म्हणे बरोबर आहे, आमचं ऐकलं नाही, मग काय होणार. त्यांना पाहिल्याबरोबर धर्मराज पुढे आले, युधिष्ठिर आणि सर्व पांडव पुढे आले, धृतराष्ट्र, युयुत्सु, त्याचप्रमाणे शारद्वत हेही समोर आले आणि त्यांनी या विदुराला सामोरं जाऊन त्यांची प्रार्थना केली. त्यांना आपल्या राज्यामध्ये आणलं. युधिष्ठिराने त्यांची विधिवत पूजा अर्चा केली, त्यांचं कुशल विचारलं. महाराज, इतके दिवस तुम्ही नव्हता, तुमचा तीर्थयात्रा कशी झाली, काय काय घडलं वर्तमान. यातून हेही मला सांगायचं आहे की काय सांगावं आणि काय सांगू नये हे देखील विदुराकडून शिकलं पाहिजे. विदुराने सगळं वर्तमान सांगितलं. गांधारी होती, द्रौपदी होती, सुभद्रा, उत्तरा, कृपी, त्याचप्रमाणे हे 5 पांडव, हे सगळे होते आणि मग काय काय घडलं, काय काय नाही, सगळं सांगितलं. याला आनंद वाटला आणि विदुर आल्याबरोबर जणू असं वाटलं की आपला प्राणच परत आला. कारण हे विदुर हे पांडवांचा पक्ष घेणारे होते, पांडवांची बाजू घेणारे होते, सज्जन होते. आनंदाचे अश्रू वाहू लागले आणि कंठ उत्कंठित झाला.
सगळ्या गोष्टी विचारल्या. त्यांना भुक्तवंतम, भूक लागलेली होती, त्यांना आधी जेवू घातलं, विश्रांती होऊ दिली आणि मग राजाने हात जोडले. महाराज, तुमचा प्रवास कसा झाला, तीर्थयात्रा कशी झाली सांगा बरं. आणि तुम्ही मोठ्या त्या काळामध्ये आमचं रक्षण केलं. युधिष्ठिराला जाणीव आहे, तुम्ही आमचं रक्षण केलं. विपदान द्विषाग्नेवाद, विपद अनेक अडचणीमधून अनेक कष्टातून आम्हाला जेव्हा लाक्षागृहात जाळलं तेव्हा बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हीच सांगितला, विदुरांनीच सांगितला. इथून त्यांनी ही सगळी योजना केली होती, भुयारी मार्ग तयार केला. तुम्ही आम्हाला वाचवलं मोठमोठ्या संकटातून. त्याप्रमाणे अग्नी जेव्हा आमच्या लाक्षागृहाला लावला तेव्हा तुम्ही आम्हाला वाचवलं आणि तुम्ही आमचे हित करते आहात. तेव्हा तुम्ही तीर्थानी क्षेत्रमुख्यानी, तुम्ही अनेक तीर्थ फिरलात, क्षेत्र फिरलात, तेव्हा काय तिथं झालं ते सांगा. तीर्थी कुर्वंती तीर्थानी स्वांतस्थेन गदा भृता, असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगायला सुरुवात केली. महाराज युधिष्ठिराला हे सगळं सांगतात. ते म्हणतात सगळं सांगितलं वर्तमान, यांची भेट कशी झाली, उद्धवाची भेट कशी झाली, पुढे या मैत्रेयांची भेट कशी झाली, मी गंगाद्वारला कसा गेलो, सगळं सांगितलं. पण त्यांनी शब्द वापरलाय, काय नाही सांगितलं, फक्त यदुकुलक्षयम, फक्त यदुकुळाचा नाश झाला आणि कृष्ण निजधामाला गेले एवढं मात्र सांगितलं नाही. का? त्यांना दुःख होईल, म्हणजे काय सांगावं आणि काय सांगू नये. तेव्हा यथाभूतम क्रमशो विना यदुकुलक्षयम. आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर हे कोण होते? हे म्हणजे सामान्य नव्हते, यमाचे अवतार होते. अभिवृद्धर्यमा दंडम यथा वदगकारीषु. हे पूर्वीचे, आता शूद्र जरी झाले असले तरी पूर्वीच्या काळामधले ज्यांच्या अभिवृद्धर्यमा दंडम, ज्यांनी यमराजाला शाप दिला, यमराजाला शाप ज्या ऋषींनी दिला, त्याचं कारण काय? ते म्हणतात त्याचं कारण असं झालं की ज्या वेळेला एकदा या काही चोरांनी चोरी केली आणि चोरांनी चोरी केल्यानंतर ही काही चोर ऋषीच्या आश्रमाजवळ सापडले. तर चोर निघून गेले, तिथं काही धन सापडलं. ते म्हणतात यावत दधार शूद्र तुम शापात वर्षंजमहा. काही चोरांनी त्यांना काही धन तिथंच ठेवलं होतं. ते धन यांनी उचललं. जेव्हा काय होतं म्हणले, काय 2-3 वर्षाचं वय असेल. ते म्हणले का रे यमा, तुझ्या हे लक्षात येत नाही की ज्या काळामध्ये माणसाला ज्ञान नसतं, बालबुद्धी असते, त्या अज्ञानावस्थेमध्ये केलेल्या कार्याचं पाप आणि पुण्य लागत नसतं, हे तुला माहित नाही का? मग तो म्हणला क्षमा. ते म्हणले क्षमा काही नाही, आता मी तुला शाप देतो, तू शूद्र जन्माला जाशील, तुला 100 वर्ष
शूद्र जन्मामध्ये राहावं लागेल, म्हणून यमाला शाप दिला. म्हणून ते म्हणतात अभिरदर्यमा दंडम. अर्यमा म्हणजे स्वतः यमराज. या यमराजांना दंड म्हणून त्यांना या शूद्र योनीमध्ये यावं लागलं. तेच हे याप्रमाणे आज विदुर म्हणून जन्माला आले. म्हणून हे प्रत्यक्ष यमराजाचे अवतार होते. युधिष्ठिरो रब्ध राज्यो दृष्ट्वा पौत्रम कुलंधरम. आणि त्यांनी पाहिलं, विदुराला आनंद वाटला की धर्मराजाचं राज्य मोठं चांगलं चाललेलं आहे. आपल्या भावांच्या सोबत मोठं चांगलं राज्य करतायत. धर्माने केलेलं राज्य आनंददायक आहे. सर्व लोक आनंदी आहेत. अत्यक्रामद विज्ञात काल परमदुस्तराहा. आणि मग तिथं राहिल्यानंतर बरेच दिवस आलेला आहे. कालम परमदुस्तराहा. काळ बदललाय. आता आपण आपल्या भावाला काहीतरी उपदेश केला पाहिजे. आपल्या भावाला उपदेश केला पाहिजे. आपण सगळ्यांना उपदेश केला, आपणही ज्ञान घेतलं, पण आपला भाऊ हा शेवटी अज्ञानीच राहिला. तो मठच राहिला. तो सुद्धा उद्धरला पाहिजे. त्याचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. धृतराष्ट्र असं म्हणतात की ज्या वेळेला धृतराष्ट्राला शेवटपर्यंत भीमाला मारण्याची इच्छा होती, म्हणजे दुष्टबुद्धी शेवटपर्यंत होती, पहिल्यापासून शेवटपर्यंत 100 मुलं जरी मारले भीमानी किंवा पांडवांनी, तरी त्याच्या मनात इच्छा होती की याला भीमाला एकदा ठार मारावं. एकदा श्रीकृष्णही तिथे होते. त्यावेळेला धृतराष्ट्राने भीमाला बोलावण्यासाठी नोकर पाठवला. म्हणजे भीमाला मला कडकडून भेटायचे, मला खूप आनंद वाटतो म्हणजे भीमाच्या शक्तीबद्दल. भीम आपला निघाला. अरे काकाने बोलावलंय. त्यांना काय माहिती काका म्हणजे बोकाय म्हणून. त्यांनी निघाल्याबरोबर कृष्णाने अडवलं. म्हणले कुठं निघाला? अहो म्हणले काकाने बोलावलंय. म्हणले फारच त्याला प्रेम उतू चाललंय. म्हणले त्यांना आलिंगन द्यायचं. असं जाऊ नको म्हणले. मग काय करू? तू एक लोखंडाचा पुतळा तयार कर म्हणले. म्हणले कशाला? तुला काय करायचं? म्हणले पुतळ्याच्या माग तू उभा राहा आणि पुतळा पुढे रेट. तो आंधळा आहे, त्याला काय दिसते? त्याला म्हणावं मी आलो. याप्रमाणे लोखंडाचा पुतळा त्यांनी नेला आणि मी आलो म्हणून सांगितलं. काका मी तुम्हाला भेटायला आलोय. अरे भीमा म्हणून त्यांनी सगळ्या पुतळ्याला आधी हाताने स्पर्श केला. भीमाचं वज्रांगच होतं. त्याला वाटलं हा भीमच आहे. आणि जे पुतळ्याला कडकडून आलिंगन दिलं त्या पुतळ्याचं पीठ झालं. कृष्ण उभेच म्हणले काय भीमा बघितलं का? तुझ्या हाड सुद्धा शिल्लक राहिलं नसतं. सगळा तुझ्या हाडाचा चुराडा झाला असतो. म्हणजे असा? हो म्हणले असा म्हातारा आहे हा. साधारण याची शक्ती खूप आहे. तेव्हा असा हा धृतराष्ट्र शक्तिवान होता, सामर्थ्य संपन्न होता, पण आंधळा, ज्ञानाने आंधळा होता आणि डोळ्याने आंधळाच होता. शेवटी ज्यांना असं वाटलं विदुराला आपण आपल्या भावाला ज्ञान सांगावं. त्यांनी प्रयत्न खूप केले. याच्या आधी सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष उद्योग पर्वामध्ये वर्णन आहे त्याचं की सनातन सनत कुमार हे एकदा आलेले असताना त्यांना धृतराष्ट्राला उपदेश करायला लावला. त्याला सनत सुजात भाष्य किंवा सनत सुजात पर्व असं म्हणतात. सनत सुजात म्हणजे हे सनत सनंदनादी ज्यांनी धृतराष्ट्राला उपदेश केला. यावेळेला धृतराष्ट्राला उपदेश करताना सनक सनंदनाने सांगितलं, उद्योग पर्वात त्याचं वर्णन केलेलं आहे की राजा हे धृतराष्ट्रा सत्येन रक्षते धर्मो. सत्याने धर्माचं रक्षण होतं. विद्या योगेन रक्षते. विद्या ही दररोज जर तुमची चालू असेल तर त्याचं रक्षण होतं. नाही शिकलोय कधी 10 वर्षापूर्वी, मग आता विसरले तुम्ही. रोज विद्या आपण जसे म्हणतो गाता गळा पाहिजे, वाहता मळा पाहिजे, तसा विद्या रोज नवीन पाहिजे. त्याचं रोज आवृत्ती पाहिजे. तजेलदार तलवार आहे पण गंजलेली आहे, मग काय उपयोग आहे तलवारीचा? तेव्हा तलवार जशी नेहमी तल्लख पाहिजे तशी बुद्धी तल्लख पाहिजे. म्हणून विद्या योगेन रक्षते मृजया रक्षते रूपम. आपल्याला जर आपलं रूप नेवायचं असेल नीट तर मृजया, तर स्वच्छ धुतलं पाहिजे, मार्जन केलं पाहिजे तर रूप राहतं. आणि कुलम वृत्तेन रक्षते.
कुलाचा मोठेपणा सुद्धा आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. आपण सद्वृत्तीचे असू तर कुळाचा वैभव वाढतं, मोठेपणा वाढतो. म्हणून हे या सनत सुजाताने धृतराष्ट्राला सांगितलं, अरे तुला कुळाचा मोठेपणा ठेवायचा असेल तर नीट वृत्तीने वाग. अक्रोधेन जयेत क्रोधम. तुझा क्रोध आहे त्याचा आवर घाल. अक्रोधाने क्रोधाला जिंकावं लागतं. विनोबा भावे यांचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम करायला पाहिजे. आणि त्यांनी असं म्हटलंय, कशाने कोणाला जिंकायचं. ते म्हणतात तलवारीशी युद्ध करायचं नसतं. तलवारीशी युद्ध करायचं तर ढाल पाहिजे. तलवारीशी युद्ध नाही करायचं, तलवारीशी युद्ध ढालीने करायचं. म्हणून समोरच्या माणसामध्ये 100% राग असेल तर आपल्यामध्ये 100%हून कमी प्रेम नसलं पाहिजे. हा विनोबाचा विचार नव्हे, हा सनत सुजाताचा विचार आहे. अक्रोधेन जयेत क्रोधम म साधुना जयेत कर्द्यम दानेन. कदर्यू असेल एखादा जे असंकुचित वृत्तीचा, त्याला दानाने, त्याला भरपूर दान धर्म द्यावा. तो म्हणतो माझ्याकडे आहे ना, मग काय करायचं असून म्हणे, तुझ्याजवळ जरी आहे पण तुला दानाचं महत्व नाही तर मीच तुला दान देतो. जयेत कदर्यू दानेन जयेत सत्येन चालू. याप्रमाणे धृतराष्ट्राला त्याने उपदेश केला होता. त्याप्रमाणे धृतराष्ट्राने विचारलं, त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, दुर्योधन, दुःशासन, कर्ण यांच्या सल्ल्यानं जर तू वागलास तर तुझं नुकसान आहे, 100% नुकसान आहे तुझं. हे त्यावेळेला सनत सुजाताने सांगितलं. यावेळेला त्यांनी मृत्यू म्हणजे काय हा प्रश्न विचारलाय धृतराष्ट्राने. मृत्यू म्हणजे काय त्यांनी सांगितलं, मृत्यू म्हणजे प्रमाद. प्रमाद हाच मृत्यू आहे. आणि तू प्रत्येक पावलावर प्रमाद करतोस म्हणून प्रत्येक पावलावर तुझा मृत्यू आहे. म्हणून आत्मविस्मृती हाच मृत्यू आहे. यथार्थ ज्ञान ठेव, सावधानत्व ठेव, मृत्यूवर अत्यंत विस्मृती. मग जीवात्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, अपरोक्षानुभूती म्हणजे काय, हे प्रश्न त्यांनी विचारले आणि याला उत्तर सनत सुजाताने दिलं. पण ज्याचं अजून डोकं जागेवर नाही आलं, शेवटी अजूनही तिथंच राहिला. आणि मग विदुरस्तमभिप्रेत्य धृतराष्ट्रमभाषत. एकदा विदुराने धृतराष्ट्राची भेट घेतली आणि धृतराष्ट्राला सांगितलं, महाराज तुम्ही माझे मोठे भाऊ आहात, तुम्ही तसे म्हणलं तर राजकुलातले आहात, मला तुम्हाला काही सांगण्याचा अधिकार नाही. मी सामान्य कुळात जन्माला आलेलो आहे, मी एक दासीपुत्र आहे. पण एक लक्षात घ्या, एवढा सगळं महाभारती युद्ध झालं आणि या महाभारती युद्धामध्ये तुमचे 100 कौरव मारले गेले, तुझे सगळे पुत्र मारले गेले, तुझ्या सगळ्या सुना विधवा झाल्या, पतिम प्रयांतम सुबलम. अहो हे या वेळेला तुझे सगळे पुत्र मारले गेले, तुझ्या सगळ्या सुना विधवा झाल्या, त्यांच्या या सुनांच्या सगळ्या बांगड्या फुटल्या. त्याचप्रमाणे सर्वत्र आरडाओरडा झाला. कुठेही कुणीही तुमच्या पुढे तुमच्या कौरवांपैकी कुणी शिल्लक राहिलं नाही. आणि असं असताना सुद्धा तू आजही तुला जिवंत राहावंसं वाटतं. अत्यंत मार्मिक आणि जीवाला लागणारे प्रश्न विचारले त्यांनी. का हो, तुला अजूनही जिवंत राहावंसं वाटतं? आणि कशामुळे जिवंत राहतोस तू सांग ना. जीवन आहे म्हणून जिवंत राहतो का? जेवण्यासाठी जिवंत राहतो का? आत्माच्या जरयाग्रस्त हा. आणि बरं असंही नाही की तुझं शरीर चांगलं ठणठणीत तरुण आहे, जरयाग्रस्त हा. म्हातारा झालास तू, म्हातारा झाला, कोतारा झाला, अंगावर वळ्या पडल्या, मान हालायला लागली, डोळे तर आधीच गेलेलेत, आता कानही गेलेत. आणि यापेक्षा वाईट गोष्ट, भीम येतो आणि काका ही घ्या भाकरी म्हणून फेकतो, आणि ती भाकरी कुठे आहे हे तू शोधत जातोस. या कोपऱ्यात पडली का, त्या कोपऱ्यात पडली का, आधीच तर दिसत नाही. आणि भाकरीचा शोध घेत घेत तू खुरडत जातोस. भीमापवर्जितम पिंड मादते ग्रहपालवत. ग्रहपाल म्हणजे कुत्र. एखाद्या कुत्र्याला भाकरी टाकावी तसं तुझ्यावरती भाकरी फेकली जाते. आणि ते कुत्र जसं भाकरी चघळून खातं तसं तू एका कोपऱ्यात बसून भाकरी खातोस. आणि तुला वाईट वाटत नाही, लाज वाटत नाही, तुला अजून अंतःकरणामध्ये असं वाटत नाही की आपण हे सोडून जावं.
अग्निनिष्ठो दत्तश्री गिरो दाराष्ट्र दूषिता. अरे तुझ्या सगळ्या सुना विधवा झाल्या, त्यांचे मुलं मारले गेले, तुझे मुलं मारले गेले आणि तुझं सगळं राज्य हरण केलं गेलं. तुझ्याजवळ काय राहिलं सांग? ऋतम क्षेत्रम धनम येशाम. सगळं धन गेलं, राज्य गेलं, मुलं गेले. आणि एवढं जाऊन सुद्धा कोणत्या आधारावर तू जीवन जगतो सांग ना. परेत्य निश्चितो जीर्णो जरयावाससीव. जरयावाससीव. म्हातार तू जीवन जगतो. एखादं फाटकं वस्त्र जसं असावं ना, चिंदूक, तसं तुझं जीवन झालं म्हणले, चिंदूक असल्यासारखं. आता तुझ्या जीवनामध्ये काही अर्थ राहिला नाही. तिथेच गांधारी सुद्धा होती, ती ऐकत होती. असं म्हणल्याबरोबर त्याच्या मनात लख प्रकाश पडला. हो म्हणलं, बरोबर आहे तुमचं, तू सांगतोस ते काही खोटं नाही. मग काय करू मी? काय नाही, आजच्या आज घर सोडायचं, कुठं जाऊ ते विचारायचं नाही. आपल्याकडे उत्तर दिशेला जाण्याची पद्धत आहे. चला निघा. यदि कृत्वा हरिम गेहात, हृदय कृत्वा हरिम गेहात, गेहात बरोबर नवोत्तमः. आतापर्यंत सगळ्या लोकांनी वानप्रस्थ स्वीकारलेला आहे. बस वानप्रस्थामध्ये जा, उत्तर दिशेला जा. तुझ्या बरोबर कुणीही येणार नाही. मी तुझ्यासोबत येतो मात्र, कारण तू आंधळा आहेस, तुझी पत्नी आंधळी आहे, तेव्हा तुमचं रक्षण करण्यापुरतं मी तुझ्यासोबत येतो. चला तुम्ही. एवं राजा विदुरेणाम निजेन प्रज्ञाचक्षुर्बोधित आजमीढ. आजमीढ म्हणजे हा धृतराष्ट्र, त्याला प्रज्ञाचक्षुर असं म्हटलं. प्रज्ञाचक्षु म्हणजे आंधळा, पण आता ज्ञानरूपी चक्षु त्याला प्राप्त झाला. नाही म्हणलं तरी थोडं ज्ञान झालं, डोक्यात काहीतरी प्रकाश पडला आणि चित्वास आपल्या सगळ्या स्नेहपाश तोडून तिथून निघाले. त्याच्या मागे गांधारी सुद्धा निघाली, पतिव्रताच्या अनुगमाच साध्वी हिमालयम. आणि जे निघाले रात्रीतून कोणालाच पत्ता नाही. जे निघाले ते हिमालयाकडे निघाले. ग्रहम प्रविष्टो गुरुवंदनाय, आणि ते हिमालयाकडे निघाले. सकाळच्या वेळेला जरी युधिष्ठिर हे काकादुष्ट असले तरी युधिष्ठिर फार चांगला होता. तो सकाळच्या वेळेला दररोज काकाचं दर्शन घेण्यासाठी यायचा. गुरुवंदनाय, गुरुचं वंदन, देवाचं वंदन, आणि मग काका वंदन करण्यासाठी यायचा. आल्याबरोबर काका कुठे दिसणार? महालात काकाच नाही. अरे कुठे गेले? आंधळे. सकाळच्या वेळेला कुठे गेले? म्हणले इकडं असतील तिकडं असतील. अहो कुठेच नाहीत. का हो म्हणले कुठे गेले? गावलगण आहे. गावलगणाला विचारलं. त्याच्या जो संजय होता सारथी, गावलगण म्हणतात त्याला. गावलगण शब्दाचा अर्थ वार्ताहर असा सुद्धा होतो. गावातल्या सगळ्या वार्ता गोळा करून आणणे, तो गावलगण. हा वार्ताहरच होता तसा. त्याला विचारलं काय कुठे गेले धृतराष्ट्र? ते म्हणले ते मलाही पत्ता नाही. गावलगण एक वचन असं वृद्धो हि नष्ट नेत्रयो हो. अरे आंधळेत, ते कुठे जातील? पत्ता लागणार नाही. बिचारे आंधळेत, म्हातारेत, आणि त्यांच्याबरोबर काकी सुद्धा दिसत नाहीत. अंबाच्या हतपुत्रार्था, अरे त्याही दिसत नाहीत. पितृव्य गता सुरत. पितृव्य म्हणजे काका. कुठे गेले? काका कुठे गेले? काकी कुठे गेल्या? एकतर आंधळे आहेत, म्हातारे आहेत, आणि त्यांचे पुत्र निवर्तलेत, आणि मीच त्यांचा पुत्र आहे. खरं म्हणजे अरक्षता व्यसनता पितृव्य गता. त्यांचं रक्षण करणं माझी जबाबदारी. ते कुठे गेले असतील? सूत म्हणतात अशा पद्धतीने शोक करू लागला, शोधू लागला. विरह कर्षिता, मनात विरह निर्माण झाला. तेवढ्यात संजय पुढे आले आणि संजयाने सांगितलं मला कुठे गेले काही माहित नाही. नारद त्या ठिकाणी उपस्थित झाले. भगवान नारदाची स्वारी आल्याबरोबर नारद एकटे नाही, तुंबरू सह आले. नारद आणि तुंबरू बरोबर आल्याबरोबर त्यांना नमस्कार केला. प्रत्युत्थानाभिवाद्याह, प्रत्युत्थान दिलं, आसन दिलं, आणि युधिष्ठिराने हात जोडले. महाराज, अरे युधिष्ठिरा, कशासाठी तू रडू लागलास? कशासाठी शोक करतोस? म्हटलं अहो सकाळीच मी दर्शनाला आलो होतं. नाहम वेद गतिम पित्रोर. माझे काका कुठे गेले पत्ताच नाही. म्हणले माझा सकाळपासून मी शोध घेतोय, कुठे गेले असतील? बिचारे आंधळेत, म्हातारेत, त्यांच्याबरोबर काकी नाहीयेत. असं ऐकल्याबरोबर या ठिकाणी नारद आणि तुंबरू म्हणतात काळजी करू नकोस राजा. स संयुक्ती भूतानी च विनियुक्तीच. अरे हा काळ आहे,
काळामध्ये माणसं येतात आणि जातात. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. लाट ही लाट, ही काळाची लाट आहे. काळामुळेच माणूस जवळ येतो, काळामुळेच दूर जातो. तू कशाला काळजी करतोस? यथा गावो नसीब प्रोक्ता, ज्याप्रमाणे यथा गावो नसीब प्रोक्ता, ज्याप्रमाणे एखाद्या जनावराच्या नाकामध्ये बेसन असावी त्याप्रमाणे भगवंतानी ही वेसण, प्रत्येकाच्या कर्माची वेसण त्याच्या नाकात घातलेली आहे. आपल्याला दिसत नाही ती, आपल्याला वाटतं आपण मुक्त आहे. आणि जनावर बांधलेले आहेत. अहो, जनावर आपण बांधलेत पण आपल्याला देवानी बांधले. आपल्याला दिसत नाही पण आपण बांधलेत, कारण आपण त्याच्या म्हणण्याशिवाय आणि त्याच्या इच्छेशिवाय काहीच करू शकत नाहीत. बद्धा स्वदामभिही वाक्तंत्याम नामभिर्बद्धा वहंती बलिमी शतुः. त्याप्रमाणे जनावराप्रमाणे आपण सुद्धा असेच काळाच्या स्वाधीन आहेत, कर्माच्या स्वाधीन आहेत. आणि यथा क्रीडोपस्काराणाम, ज्याप्रमाणे लहान मुलं क्रीडोपस्करण म्हणजे खेळणी, एक खेळणी घेतात लहान मुलं, आवडली नाही फेकून देतात, दुसरी घेतात. ते जसं बदल सारखा चाललेला असतो तसं जीवनात बदलच चाललेला आहे. माणसाच्या जीवनामध्ये इच्छेया क्रीडितु स्याताम, त्याप्रमाणे भगवंताच्या इच्छेने हे सगळा खेळ चाललेला आहे. खेळ हा दैवाचा खेळ आहे. हा दैवाचा खेळ, देवाच्या हातातले आपण खेळणे आहोत. आणि म्हणून हा इंग्रजीमध्ये असं एक म्हणतात, शेक्सपियरने असं म्हटलंय, वी आर दी फ्लाईज ऑफ दी वॉन्टन बॉईज, दे माइट किल अस फॉर देअर स्पोर्ट. आपण त्यांच्या हातातले खेळणे आहोत, फुलपाखरं आहोत. फुलपाखराला जसं एक लहान मुलं धरतात, वाटलं तर सोडून देतात, नाही तर पंख तोडतात, तशीच आमची अवस्था आहे म्हणाली. तस्माद्य ह्यंग वैक्लव्य, त्यामुळं तू विक्लवता सोड आणि कुठं गेले याचा विचार करू नको. ते आता मुक्तीच्या द्वाराकडे गेलेले आहेत, ते मुक्त होतील. असं म्हटल्यानंतर युधिष्ठिराने क्षणभर शोक केला आणि मनाला शांती या नारद आणि तुंबरूच्या शब्दामुळे त्यांना प्राप्त झाली. इकडे काय त्यांनी वर्णन केलंय, धृतराष्ट्र सह भ्रात्रा, भ्रात्रा म्हणजे स्वतः यांच्यासोबत, विदुरासोबत धृतराष्ट्र आणि गांधारी स्वभार्या या तिथून जे निघाले उत्तर दिशेला, दक्षिणेनं हिमवत आणि ऋषीराम आश्रमंगतः, अगदी हिमालयापर्यंत गेले, हिमालयाच्या पायथ्यापर्यंत गेले आणि तिथे ऋषींचे आश्रम होते, तिथे गेले. याचं वर्णन कुठं सुंदर केलेलं आहे की जिथे स्त्रोतोभिसप्तभिर यावै स्वर्धुनी सप्तव्यधार, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष या 7 स्त्रोत, 7 धारांचे, गंगेचे 7 स्त्रोत जिथे वेगवेगळे झालेले आहेत, अलकनंदा वगैरे, मंदाकिनी, असे 7 स्त्रोत जे झालेले आहेत, गंगेने जे अनेक 7 धारामध्ये रूप प्रगट केलेले आहेत, त्याला सप्तस्त्रोत असं म्हणतात. त्या सप्तस्त्रोताच्या तिथे धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर हे पोहोचले आणि मग तिथे एक आश्रम करून राहिले. हरिभावनया ध्वस्त. आता भागवतकारांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, पण महाभारतकारांनी असं वर्णन केलेलं आहे की हे दोघं तिथे गेले, तिघही तिथे गेले आणि मग आता काय, डोळ्यांतर दिसतच नव्हतं. मग हा विचारतो धृतराष्ट्र गांधारीला, का ग गांधारी, माझ्याशी लग्न केल्यामुळं तुझं जीवन दुःखमय तर झालं नाही ना, तुझे अपेक्षाभंग तर झाला नाही ना? ती म्हणाली झाला, पण आता काय करणार, एका राजपुत्राशी लग्न होणार आहे म्हणून मला आनंद झाला होता. गांधार प्रदेशातून मी आले, गांधार प्रदेश तिकडच आहे ना, गांधार प्रदेशातून आले आणि आता हिमालयाच्या जवळ आल्यावर असं वाटलं की आपण आपल्याच प्रदेशात आलो. किती वर्षाने, आयुष्याच्या शेवटी मी माझ्या पुन्हा प्रदेशात आले. तो आवाज, तो तिथला धारा, तिथलं वातावरण, ह्याचा स्पर्श मला जाणवतोय. पण माझा अपेक्षाभंग झाला. एका राजपुत्राबरोबर लग्न होणार म्हणून आनंद झाला, पण ज्या वेळेला राजपुत्राकडे पाहिलं आणि तो आंधळा पाहिला, मग मात्र वाईट वाटलं. मग मला असं वाटलं होतं म्हणे की मी आंधळा आहे तर माझी पत्नी निदान डोळस राहील, आपला संसार जरी चांगला होईल म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं, डोळस पत्नीशी, आणि तू तर पट्टीच बांधून घेतली डोळ्याला, माझ्यावर सूड उगवला का? ती म्हणाली हो, तुमच्यावर सूडच उगवला,
तुम्ही मला फसवून लग्न केलं, याचं मला वाईट वाटतं. आणि मी पतिनिष्ठा दाखवली, हेही खरंच आहे. पण जाऊ द्या म्हणे, 2 आंधळ्याचा भावा तसा आपला संसार झाला. संसारही झाला, पोरही झाले आणि शेवटी गतप्राणे मुलं झाले. काय राहिलं आपल्या हातामध्ये? एकमेकांच्या बद्दलचा राग तरी आता नष्ट कर, माझ्याबद्दलचा द्वेष, माझ्याबद्दलचा मत्सर भावना, काय ज्या माझ्या मनाबद्दल तुझ्या मनात माझ्याबद्दलची भावना असेल ती आता काढून टाक. ती म्हणते मी जरी काढून टाकली तरी जे घडलं ते काही आता पुन्हा परत येणार नाही. जे घडलं ते घडलंच आहे. त्यातून आता आपण घडणाऱ्या गोष्टी, ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या विसरू शकत नाही. असं करत 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 दोघे बोलत निघाले. विदुर थोडे थोडे मागेच होते आणि एकदम धृतराष्ट्राला वास आला. वास, असं वर्णन महाभारतकारांनी केले. वास आला म्हणजे कशाचा वास येतो? काहीतरी जळायल्याचा वास आला म्हणे. वास जळायल्याचा आला कारण आंधळ्यांना एक विशिष्ट जाणीव काहीतरी गोष्टीची असते, त्याला आपण 6th सेन्स म्हणतो. ती षष्ठेंद्रिय त्यांचं पक्क असतं. तो जो जळायल्याचा वास होता तो अरण्याला आग लागली होती कुठेतरी लांब कुठेतरी, ती दिसत नव्हती पण वास रूपाने याला कळालं आणि जे अरण्य जळू लागलेलं आहे, या अरण्याला आग लागलीचं नुसतं वास आल्याबरोबर हळूहळू पाहता पाहता ते दिसू लागलं, दृष्टीपथात आलं. आणि ते म्हणतात विदुरांनीही पाहिलं. धृतराष्ट्र आणि गांधारी दोघेही जिकडे हे अरण्याला आग लागलेली होती, हा दावानल लागलेला होता, तिकडे गेले आणि जाता जाता आपलं स्वतःचं जीवन तिथे समर्पित केलं. असं महाभारतकार म्हणतात. भागवतकारांनी मात्र त्याचं विवरण असं केलेलं आहे की यांनी शेवटी नाही म्हटलं तरी विदुराकडून काही गोष्टी आत्मसात केल्या होत्या. त्यांनी समाधी लावला, हरिभावाने अध्वस्त, हरीशी एकरूपता प्राप्त केली आणि योग मार्गाने आपल्या स्वतःमध्येच अग्नी निर्माण करून जितासनो जित श्वासो, आसन जय केला, श्वास जय केला, प्राणायाम केला आणि आपल्या स्वतःच्या मधला अग्नी उत्पन्न करून अनेक दिवस अभक्ष, अनेक दिवस भोजन केलं नाही, उपाशी राहिले. त्या ठिकाणी त्या नदीमध्ये स्नान केलं आणि शांत दृष्टिकोनातून आत्मसमाधी लावून घटांबर मिवांबरे, घटांबर मिवांबरामध्ये, घट हा मठामध्ये एकरूप केला. या घट म्हणजे या देहामधलं जे तत्व आहे पंचमहाभूताचं, ते मोठ्या पंचमहाभूतामध्ये एकरूप करून टाकलं. ध्वस्तमाया गुणोदर्को निरुद्ध करणाशया. आणि त्यानंतर दह्यमानेग्निभिर्देहे पत्युपती सहोटजे. यावेळेला पत्नी ती सुद्धा त्या धृतराष्ट्रासोबत सती गेली. बहिस्थिता पतिम साध्वी तमग्निमनुवे क्षती. विदुर हे पाहत होता. विदुराने पाहिलं, वारे वा, हे मुक्त झाले. आणि विदुरस्तु तदाश्चर्यम निशाम्य कुरु नंदन. आणि तिथून पुन्हा विदुर परत आले. ते तिथे नाही थांबले, ते पुन्हा परत आले. आणि यानंतर इत्युक्त्वाथ तथारुह स्वर्ग नारद सह तुंबरू. नारद आणि तुंबरू यांनी इकडे धर्मराजाला सांत्वित केलं, त्यांचं सांत्वन केलं आणि पुन्हा युधिष्ठिरोवचस्तर्धी कृत्वा ठुचा. तिथून पुन्हा विदुर तीर्थयात्रेला गेले आणि तुंबरूसह नारद पुन्हा आपापल्या स्थानावर गेले. याप्रमाणे हा 13वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. आता सूतोवाच संप्रसिद्ध बारकायम ज्येष्ठविंद क्षया ध्यातुमी पुंडलिक कृष्णस्य विचेष्टितम. भगवान गोपाल कृष्ण द्वारकेला गेले. द्वारकेला गेल्यानंतर अर्जुन त्यांच्या सोबत गेलेले होते. खूप दिवस झाले, जवळपास 3, 4, 5, 6 महिने झाले अर्जुन आलेच नाहीत. म्हणून युधिष्ठिर सचिंत झाले. आता युधिष्ठिराच्या मनात कोणत्या कोणत्या शंका निर्माण होतील आणि भगवान गोपाल कृष्ण हे या निजधामाला गेल्याचं कळल्यानंतर हे देखील आपला स्वतःचा देह कसा ठेवतील आणि शेवटी मोक्ष कसा प्राप्त